सिंह जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, शहीद भगत सिंह जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, शहीद भगत सिंह अमर रहे, अमर रहे, अमर रहे, शहीद भगत सिंह अमर रहे, अमर रहे, अमर रहे। क्या कार्यक्रम सर? आज 23 मार्च, आजपासून 95 वर्षापूर्वी 94 वर्षापूर्वी भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना लाहोरच्या तुरुंगामध्ये फाशीची शिक्षा झालेली होती। आणि भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना जी फाशी झालेली आहे त्या संदर्भात जे काही 7 फितूर होते त्याच्यापैकी जे 5 फितूर होते त्या 5 मधून 2 फितूर जळगावला आलेले होते आणि जळगावलाच त्यांना संपवण्याचा मानस 21 फेब्रुवारी 1930 रोजी झालेला होता। पण जळगावचे जे काही 10 क्रांतिकारक होते त्यांनी पूर्ण प्रयत्न केले आणि चंद्रशेखर आझाद यांनी जे मावदर पिस्तूल या ठिकाणी पाठवलेलं होतं सदाशिव मलकापूरकर आणि भगवानदास मावर यांच्यासाठी जे तुरुंगात होते, ॲडव्होकेट धुळेकर आणि नारायणदास खरे यांच्यामार्फत जे पिस्तूल देण्यात आलेलं होतं ते देशभक्त जेठमलजी सारस्वत जे जळगावचे होते त्यांनी हे पिस्तूल तुरुंगात जाऊन भगवानदास मावर आणि सदाशिव मलकापूरकर यांना दिलेलं होतं आणि हे दोघं जण या फितुरांना संपवणार होते, फणींद्र घोष आणि जयगोपाल यांना। त्यांचा प्रयत्न यशस्वी झाले, पण यातनं जळगावमध्ये जे काही स्वातंत्र्याची चेतना निर्माण झाली आणि क्रांतीसाठी किंवा स्वातंत्र्य लढ्यासाठी जे लोक अजून जास्त पटीने पुढे आले, क्या कार्यक्रम था आज का? त्यासाठीच त्या निमित्तानेच हे महानाट्य लिहिलं गेलेलं आहे आणि ते महानाट्य भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या जीवनावर आहे। त्यांचा जळगावशी काय कनेक्शन आहे हे संदर्भ या महानाट्यामध्ये सगळं आलेलं आहे। हे महानाट्य साधारण 2026 मध्ये येईल। त्याची संहिता, त्याची सुरुवात आणि मंचचं उद्घाटन आणि या महानाट्याचं उद्घाटन आजच्या या शहीद दिनानिमित्त करण्यात आलेलं होतं। ते PM मुंदडे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे, पिंपळा येथे।